किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझी देवपूजा दाखवणार आहे. उद्या आपली एकादशी आहे. त्याकरता बघा आम्ही देवघर खूपच छान क्लीन करून घेतलेलं आहे. माझ्या मुलीने म्हणजे एवढं आवरून घेतलेलं होतं, तर काल खूपच छान करून घेतलेलं आहे. सगळं आवरून व्यवस्थित करून घेतलेलं आहे. मी आज सकाळची 6ला उठलेली आहे. बाहेरचे सगळं आवरणं झालं माझं, आणि मग म्हटलं चला आता देवाचं आपण आवरून घेऊया. मग देवपूजा माझी झालेली आहे. म्हणजे सगळं दाखवणं काही शक्य नव्हतं. मी देव धुवून घेतलेले स्वच्छ, त्यांना दुधात दही धुवून घेतलेलं आहे आज. आणि आता माझा आजचा मंगळवार आहे, म्हटलं कळस मांडायला घेऊ. मग मी कळस मांडायला बघा सगळे भांडे स्वच्छ क्लीन करून घेतलेले आहे. आता मी ते देवाची पूजा वगैरे करून घेते. म्हटलं चला दाखवू. आता कळस मांडून घेते मी. आपला कळस माझ्या दर मंगळवारी कळस असतो. आजची आपली पूजा दाखवते. उद्याचं पण झालं तर रोजची 10ला रुटीन करण्याचा खूप प्रयत्न करते. माझ्या मुलीचा क्लास चालू असल्यामुळे मला काही शक्य होत नव्हतं. ती मोबाईल घेऊन जात होती. म्हटलं चला आता तिचे क्लास बंद झाले, कम्प्युटरचे क्लास होते ते बंद झाले. म्हटलं आता आपण करून पाहू. मग बघा मी कळसमध्ये 1 रुपया आणि सुपारी टाकून घेतलेली आहे. आणि आता आपण नारळ वगैरे ठेवून फुलं घेतलेले आहे. आपल्या पाळी लावून घ्यायचं आहे. कलश इथं ठेवून द्यायचं आहे. माझा हा दर मंगळवारचा असतो, त्यामुळे मी 8-8 दिवसांनी त्याला बदलवते. पाणी बदलून घेते, स्वच्छ घासून घासून ठेवून देते. आणि आपला कळस नवीन भरून घेते. बघा मी आता चांदणीचे फुलं आणलेले, ते छान असे लावून घेते. खूप छान दिसतो मग आपला कळस. मी त्याला असे छान फुलं लावून घेतले की छान दिसतो मग तो. आणि आपल्या मनाला बी खूप प्रसन्न वाटते. सकाळची देवपूजा झाली म्हणजे खूपच छान वाटतं आपल्याला. आणि बघा आमच्या झाडाचे मोगऱ्याची फुलं पण निघतात. मोगऱ्याची फुलं मी आता देवांना अर्पण करते. माझं मंगळवार आहे, माझी पेडकाई मातेचा उपवास आहे. माझे भोलेनाथ बाबा सगळ्या देवांना मी फुलं वाहून घेते. आम्ही बघा मागे शिर्डीला गेलो होतो, तुम्हाला काही व्हिडिओ टाकला गेला नाही आमच्याकडनं. आम्ही तेव्हा साईबाबाची मूर्ती आणलेली आहे. बघा किती छान आहे ती. आम्हाला खूप आवडली. माझ्या मुलाला तर एवढी आवडत होती, मम्मी घे घे, आम्ही घेतली. मग परत आमच्याकडे तर साईबाबाचा फोटो आहेच, पण आम्ही मूर्ती पण घेऊन घेतलेली आहे. आणि माझी सगळी देवपूजा काही दाखवणं शक्य झालं नसतं, म्हणून मी दाखवते. मी काही एवढी मोठी महापूजा करत नाही, साधी सिंपलच पूजा असते. पण म्हटलं चला बघा किती छान क्लीन करून घेतलं मी देवघर ते. आणि आपल्या कसं मन बी असं प्रसन्न वाटतं. मग उद्या आपली एकादशी असल्यामुळे खूपच छान आसपासून आपल्याला उत्साह आलेला आहे. घरात सगळं देवाची पूजा वगैरे आपलं कसं आपलं साधी सिंपल पूजा असते, त्याच्यामुळे ते काही हे नाही राहत. बघा मी कळस बी भरून घेते छोटा, आणि तो झाकून ठेवते. त्याला इथंच ठेवून घेते बाहेर. वरती खूप हे होऊन जाते, अडचण होऊन जाते. आणि हा कळस उचलून घेते मी आता. बघा आपण आता रांगोळी काढून घेऊया. रांगोळी काढून घेऊ. रांगोळी छोटीशीच काढून घेते मी, तसं मोठी नाही. माझी जागा म्हणजे घराचं खूप म्हणजे छोटी जागा येऊन जाते ना, त्यामुळे मोकळी जागेमध्ये ॲडजस्ट होत नाही. आणि कुठं रस्त्यात येईल म्हणून आम्ही साईडलाच कोपऱ्याला ठेवलेला आहे. खूप छान. पण मंदिर देवघर घेतलं आम्ही मागे, तुम्ही पाहू शकता. मी रांगोळी काढून घेतली. मी खूप प्रयत्न करते सकाळपासून व्हिडिओ, पण नाही शक्य होत. आपले रोजचे रुटीन कामं वगैरे दुसरेच कामं असतात, त्यामुळे काही शक्य होत नाही. आता मी फुलं अर्पण करून घेते रांगोळीवरती. हे बघा. आणि मी चांदणीच्या फुलांना नुसते पांढरे ठेवायचे नाही, म्हणून व्हाईट कलरचे चांगले नाही, त्यांना असे लाल हे लावून द्यायचे. म्हणजे आपले फुलं खूपच छान दिसतात. आणि आपले हळदी कुंकू बी वाहन होतं. ते बघू शकता माझ्या पेडकाई मातीचं पूजा झालेली. असं आपलं उद्या पण मी दाखवेन तुम्हाला उद्याची पूजा कशी पूजा करते ते मी. आणि आपलं हे बघा आपलं फुलं बी देवानं टाकून देते. माझे तिथे पण आम्ही गणपती ठेवलेला आहे. म्हणजे कुठं पण गेलो आम्ही तेव्हा आम्ही वस्तू घेऊन येतो. म्हणजे आम्हाला कसं कुठलं बी मूर्ती आणायची, आम्हाला बघा पद्मालयला गेलो तिथून आणला आम्ही हा गणपती. इथं आहे
खाली पण पितळाचा, पण मग वरती पण मूर्ती घेऊन आलो, आम्हाला छान आवडतं म्हणून. साईबाबाला बी फुलं अर्पण करून देते. आणि आमची अशा प्रकारे देवपूजा होत राहते. माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा.